शासन निर्णय हा 14 ऑक्टोबर 2021ला जेव्हा झाला त्यानुसार गोदावरी खोऱ्यामधून 19 टीएमसी पाणी हे डायव्हर्जन करून हे आपण दिलेलं आहे, यासाठी मान्यता दिलेली आहे। त्यापैकी जर 2 ते 3 टीएमसी पाणी हे आमच्या मांजरा धरणामध्ये या प्रकल्पातून वळवण्यात आलं इंट्रा बेसिन एक्सपोर्टच्या माध्यमातून, तर आमच्या मांजराला नक्कीच पाणी मिळेल। हे का म्हणते अध्यक्ष महोदय, कारण केज आणि अंबाजोगाई शहर ह्याला पिण्याच्या पाण्याचा अत्यंत कमतरता आहे। तिकडे पाण्याची पुरवठ्याची योजना आणली तरी पण पिण्याचं पाणी जर मांजरा धरणात नसेल, आता आपल्या माननीय मंत्री महोदयांनी आपल्या उत्तरात लिहिलं आहे की मांजरा धरण हे गेल्या 20 वर्षांमध्ये फक्त 11 वेळा भरलेलं आहे। तर कमी पाणी असल्यामुळे ह्या दोन्ही मोठ्या एरियाजला इरिगेशन ड्रिंकिंग वॉटरला पाणी कमी मिळते। तर मला मंत्री महोदयांना प्रश्न असा आहे की आपण ह्या 2-3 टीएमसी पाणी आमच्या मांजरा धरणामध्ये तुम्ही वळवणार का, ज्याच्याने आम्हाला पाणी मिळेल। आणि एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न होता की बुट्टेनाथ सातवन तलाव ह्याच्यासाठी आपले माननीय जे सीएम साहेब आहेत त्यांनी स्पेशल लेटर दिलं आहे की कसंही करून बुट्टेनाथ सातवन तलावमध्ये आपण पाण्यासाठी नियोजन म्हणजे शासनाने करावं। तर त्याच्यासाठी सुद्धा ह्या जे पाणी जे येते त्याच्यातून थोडं पाणी वळवून आपल्याला बुट्टेनाथ सातवन तलावमध्ये सुद्धा जर मंत्री महोदयांनी हे सुद्धा एक इथे सांगितलं तर खरंच खूप चांगलं होईल। अध्यक्ष महोदय, अजून एक होता स्पेसिफिक ह्या जो प्रश्न आहे हा खूप मोठा आहे, त्याच्यातही स्पेसिफिक मीटिंग मंत्री महोदयांनी जर लावली की हा अख्ख्या बुट्टेनाथचा असेल, मांजरा प्रकल्पाचा असेल, अख्ख्या म्हणजे आमच्या आजूबाजूच्या सगळ्या एरियामध्ये ह्याच्यामध्ये येतं, तर ह्याच्यासाठी जर वेगळा त्यांनी एक मीटिंग लावली तर खूप चांगलं होईल। आणि शेवटचा मुद्दा की माझ्या केज मतदारसंघात जे ऊसतोड मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे गावाचे गाव ऊसतोडीसाठी बाहेर जातात, म्हणून आजच्या केज मतदारसंघातील जे जवळपास 20 ठिकाणी साठवण तलाव हे आहे, हे जर आपल्याला या ह्याच्यातून करून दिलं तर खरंच आमच्या मतदारसंघाला न्याय मिळेल। मांजरा खोऱ्यामध्ये पाणी जर आणू शकलो उपसा सिंचन योजनेतून, तर तो एक आपल्याला अध्यक्ष महोदय प्रस्ताव आपल्या त्या बाबतीमध्ये निश्चितपणे विचार करता येईल। दुसरा अध्यक्ष महोदय, जो आता निम्न तेरणा प्रकल्पाला जे आता मंजुरी मिळाली, काम झालंय, 60 टीएमसी पाणी त्यामध्ये आलेलं आहे, तथापि या फ्लड डायव्हर्शनचं जे पाणी अतिरिक्त मिळणार आहे आपल्याला। मंत्री महोदयांचं मी या ठिकाणी आभार मानतो, परंतु अध्यक्ष महोदय, मांजरा प्रकल्प हा केज, अंबाजोगाई आणि लातूर शहराची संपूर्ण जी MIDC आहे तिला पाणीसुद्धा याच प्रकल्पातून जातं। आणि बीड जिल्ह्याचे आणि खाली लातूर जिल्ह्यातली लातूर जिल्ह्याला पाणी जातं कॅनॉलचं आणि बीड जिल्ह्याला सुद्धा मिळतं। आणि जे बॅरेजेस झालेले आहेत त्याच्यामुळून काही उपसा सिंचन योजना मोठ्या प्रमाणावरती आहे। परंतु अध्यक्ष महोदय, हे जे मांजरा खोरे याचा उगम माझ्या मतदारसंघापासून आहे। माननीय मंत्री महोदयांनी आत्ता जे म्हणाले की जे 54 टीएमसी पाण्याचं जे आता नवीन नियोजन होतंय, तर हे नियोजन होत असताना मांजरा खोऱ्याला प्रायोरिटी देणं अत्यंत आवश्यक आहे। कारण मला माहिती आहे, कारण एक माझा जो तालुका आहे शिरूर कासार, तो गोदावरी खोऱ्यामध्ये येतो। पाटोदा तालुका मांजरामध्ये काही, कृष्णामध्ये काही असं होतंय। तर या बाबतीमध्ये जे पुढं बैठक लावणार आहात त्याच्या नियोजनामध्ये निश्चितपणे मांजरा खोऱ्याचा याच्यामध्ये समावेश करावा, अशा प्रकारची विनंती मंत्री महोदयांना करतो। महोदय, सन्माननीय सदस्य साहेबांनी जी विनंती केली, निश्चितपणे त्यामध्ये शासनाची मी सुरुवातीला म्हटलं भूमिका आहे की हे जे स्ट्रक्चर्स उभे राहिले, धरणं बांधली, पण त्यामध्ये आज डेफिसिट निर्माण होतोय, तो कसा भरून काढता येईल याच्या संदर्भात जे आता उपाययोजना आपण करतोय, सन्मान्य सदस्यांच्या सूचनेचा अंतर्भाव करू। जी बैठक होईल अध्यक्ष महोदय, त्यासाठी त्यांना आपण निमंत्रित करू। त्यांना पाचपुते नाही बोलवा, पाचपुते साहेब पंडित साहेब बसले, विक्रम आहे, त्यांच्या मुंदळा